डॉक्टर रा चिंढेरे संस्कृती संशोधन केंद्र, संस्कृतीच्या नव्या शोधकांचं नवं व्यासपीठ. जाणीवांचा सूर भावा, ऋतुलय तालवारे. जाणीवांचा सूर भावा, ऋतुलय तालवारे. अदृश्याच्या आकाराचे आता लागावे तंबोरे, आता लागावे तंबोरे. कलाशास्त्र अध्यात्माचे श्रद्धा गुंफिते अद्वैत. व्योमतटी मैफिलीत काळ पुरुषाचे गीत, काळ पुरुषाचे गीत, काळ पुरुषाचे गीत. आपल्या केंद्राचे विविध उपक्रम. सम्यक, केवळ व्याख्यान नव्हेत तर संस्कृती संबद्ध विचारांची अभ्यासपूर्ण देवाणघेवाण. समन्वय, केवळ वार्षिक नव्हे तर ज्ञानक्षेत्रातील अभ्यासकांचं मौलिक विचारधन. संवाद, केवळ चर्चासत्र नव्हेत तर सांस्कृतिक विश्वातल्या पायवाटांवरचा जाणता संचार. ग्रंथसंग्रहालय, केवळ ग्रंथालय नव्हे तर संस्कृतीच्या शोधकांसाठी अनेक दिशांचं उद्घाटन. डॉक्टर रा चिंढेरे संस्कृती संशोधन केंद्र, तुमच्या सर्व प्रकारच्या कृतिशील सहभागाचं स्वागत आहे. संपर्क वर्षा गजेंद्र गडकर, सचिव, डॉक्टर रा चिंढेरे संस्कृती संशोधन केंद्र. दूरध्वनी 98 22 05 61 24. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 98 22 05 61 24. संपर्काची वेळ संध्याकाळी 5:30 ते 6:30. ईमेल rcdhere.center@gmail.com. नमस्कार. डॉक्टर रा चिंढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या या आभासी व्यासपीठावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे अण्णा हे महाराष्ट्र संस्कृतीच्याच नव्हे तर सगळ्या दक्षिण भारतीय संस्कृतीच्या अभ्यास क्षेत्रातले एक मान्यवर संशोधक होते. अनेक प्रकारच्या प्रतिकूलतेशी झगडत संस्कृतीच्या क्षेत्रातली अनेक रहस्य उलगडण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. अभिजात आणि लोकपरंपरा दोन्ही परिघांमध्ये त्यांचा अतिशय जाणता आणि अत्यंत डोळस असा वावर होता. पारंपरिक आणि आधुनिक अभ्यास साधनं त्यांनी आपल्या संशोधनामध्ये अत्यंत विवेकानं आणि समतोलानं वापरली. त्यांच्या समन्वित अभ्यासदृष्टीची अपूर्वाई ही जशी त्यांच्या आंतरविद्याशाखीय अशा व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये होती, तशी ती त्यांच्या श्रद्धा आणि चिकित्सा यांच्या समतोल आणि अनाग्रही हाताळणीतही होती. त्यांनी वयाच्या 85व्या वर्षानंतर अखेरचा निरोप घेतला. ते 2016 साल होतं. त्याच वर्षी आम्ही त्यांची मुलं आणि त्यांचे जवळचे कुटुंबस्नेही म्हणावेत असे काही तरुण यांनी डॉक्टर रा चिंढेरे संस्कृती संशोधन केंद्राची स्थापना केली. एक धर्मादाय न्यास आहे हा. संस्कृती संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या अशा अभ्यासकांना सहाय्यभूत होणारं एक व्यासपीठ म्हणून केंद्रानं काम करावं असं आम्ही मनात आणलं. या निमित्तानं या प्रकारच्या व्यासपीठावर नाना उपक्रम करण्यासाठी आम्ही धडपडतो आहोत. अत्यंत अपुऱ्या जागेत रूढार्थानं शास्त्रीय पद्धतीनं न लावलेला मोठा ग्रंथसंग्रह हे अण्णांचं एक मौलिक धन होतं. आता एका समर्थ दात्याच्या निरपेक्ष सहाय्यानं हा संग्रह ग्रंथालयाच्या स्वरूपात आम्ही उभा करतो आहोत. अर्थात त्या उभारणीसाठी आणि त्याचं सातत्य राखण्यासाठी
तुमच्या अधिक मदतीचं स्वागतही आम्ही करतच राहणार आहोत. पण नव्या वर्षात नवी उमेद घेऊन आपल्याला काम करायचं आहे. गेलं संपूर्ण वर्ष आपण करोनाच्या दडपणाखाली काढलं आहे आणि नव्या वर्षावरही काळजीचे ढग आहेत ते अजून हटलेले नाही आहेत. हळूहळू सार्वजनिक जीवन सुरळीत सुरू करत असताना सम्यक सभेसारखा यापूर्वी 2 वर्ष दरमहा चाललेला व्याख्यानांचा उपक्रम आता आम्ही नव्या तंत्रज्ञानाचा हात धरत या नव्या आभासी व्यासपीठावर आणतो आहोत. यापूर्वी अगदी मोजके जिज्ञासू हे सम्यक सभेचे सभासद होते. आता भारतविद्या, लोकपरंपरा, धर्मेतिहास, दैवतशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र, इतिहास अशा अनेक अभ्यास क्षेत्रांमधल्या नव्या जुन्या अभ्यासकांना, जिज्ञासूंना आणि जाणत्यांनाही कुतूहल वाटेल, आनंद वाटेल, विचार प्रवृत्त करेल अशा प्रकारचा एक उपक्रम या महिन्यापासून आम्ही सुरू करतो आहोत. या ऑनलाईन व्यासपीठावर सुरू करतो आहोत. दर 15 दिवसांनी म्हणजे महिन्यातून 2 वेळा, शक्यतो महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी सकाळी 11 वाजता आपण भेटूया. सम्यक या आमच्या उपक्रमात संस्कृती शोधाच्या वाटेवर अशी एक मालिका सुरू करतो आहोत, ज्यामध्ये स्थलपुराणांचा सम्यक विचार हे यावर्षीच्या अभ्यासाचा विषय असेल, व्याख्यानांचा विषय असेल. स्थलपुराणांनी आपल्या धर्मजीवनातली आणि धर्मेतिहासातलीही मोठी जागा व्यापली आहे आणि तरीसुद्धा अभ्यासाच्या दृष्टीने ती अजून पुरेशी लक्षणीय ठरलेली नाहीत, थोडी अलक्षितच राहिलेली आहेत आणि त्यांच्याविषयीच्या आपल्या धारणासुद्धा अजून थोड्या सांकेतिक राहिलेल्या आहेत. खरं तर आधुनिक काळामध्ये आपल्या सांस्कृतिक परंपरांकडे आपण कसे पाहतो हे फार महत्त्वाचं आहे. हा काळ तंत्रज्ञानाच्या चित्तचक्षु चमत्कारिक अशा प्रगतीचा काळ आहे. माहितीचं प्रचंड मोठं महाजाल निर्माण झालेलं आहे आणि संपर्क साधनांची क्रांती ही अक्षरशः अवाक करणारी क्रांती आहे. या प्रगतीने भविष्यातली खूप मोठी, रंगीत आणि आशादायक अशी चित्रं आपल्यासमोर आणली आहेत आणि माणूस ती प्रत्यक्षात आणेल यात शंका नाही. अशा वेळी भूतकाळाचा तुरुंग होऊ न देता त्याची पुनर्मांडणी, समाजपोषक घटकांची निवड करणं हे अगत्याचं आहे. विशेषतः धर्मकारण आणि समाजकारण या क्षेत्रात तर अनाग्रही, समतोल आणि व्यापक दृष्टीची फार मोठी गरज आहे आणि एक अखंड सावधपणसुद्धा आवश्यक आहे. अभ्यासकांच्या पुढचं ते एक मोठं आव्हान आहे. धर्मधुंदीला आपण धर्माचा उत्कर्ष समजता कामा नये आणि त्याला टाकाऊ किंवा निरर्थक समजताना माणसाच्या मूलभूत भावनांशी त्याची असलेली नाळ हेही आपण विसरता कामा नये. काय व्यक्तिगत आणि काय सार्वजनिक याचा विवेक आपण सावधतेनं केला पाहिजे. स्थलपुराणांच्या अभ्यासातही याच दृष्टीची गरज आहे. गतकाळाशी संवाद करताना ही दृष्टी महत्त्वाचीच आहे. तसा तर सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास हा संशोधक अभ्यासकांनी चालवलेला एक प्रकारे काळाची संघर्षसुद्धा असतो. म्हणजे सर्वभक्षक काळाच्या तावडीत सापडलेले माणसांच्या जगण्याचे आणि त्याच्या निर्मितीचे तपशील सोडवून ते पुनर्जीवित करण्यासाठी चाललेला संघर्ष. स्थलपुराणं ही या संघर्षात वापरण्याची मौलिक साधनं आहेत, शस्त्रसाधनं आहेत असं म्हणूया. कठीण कवच फोडून त्यातून बदामासारखं बी बाहेर काढावं तशी मिथकं, तशी पुराणं उकलून अभ्यासक त्यातून सावधपणाने महत्त्वाचे संदर्भ बाहेर काढतात, सांस्कृतिक संदर्भ बाहेर काढतात. ते कधी सांस्कृतिक भूगोलासंबंधी असतील, कधी इतिहासाची पुष्टी करत असतील, कधी दैवतांची उन्नयन प्रक्रिया सांगत असतील किंवा वाङ्मयीन वैशिष्ट्यांच्या आधारे भाषेच्या प्रवासातला एखादा अर्थपूर्ण टप्पा विशद करत असतील. इतिहास जिवंत करणारं हे साधन म्हटलं तर लोकपरंपरेतलं, पण अभिजात परंपरेला मोठं देणं देऊ शकणारं साधन आहे. अलीकडच्या काळात इतिहासच नाकारण्याची एक लाट जगभर येऊन गेली आणि तिचे परिणामही मोठेच ठरले. मात्र माणसांकडे पाहण्याची भारतीय दृष्टी ही केवळ इहवादी नाही,
ती केवळ भौतिक नाही, ती भावात्मक आहे, ती जैविकही आहे. म्हणून आत्यंतिक व्यक्तिवादाचे दुष्परिणाम पाहू शकणारी आहे. याच दृष्टीनं केवळ भारतविद्येचाच नव्हे तर एकूणच सांस्कृतिक इतिहासाचा पुन्हा परिचय करून घेणं हे अगत्याचं आहे. स्थलपुराणं त्यांच्याविषयीची ही व्याख्यानमाला सुरू करताना आम्हाला तेच अगत्य महत्त्वाचं वाटत आलं आहे. प्राध्यापक प्रणव गोखले या व्याख्यानमालेतली व्याख्यानं प्रारंभापासून 6 महिने देणार आहेत. आणि या क्षेत्रात काम केलेले आणि करणारे जुने ख्यातनाम आणि नवे तीक्ष्ण बुद्धी असे अभ्यासक वर्षाच्या उत्तरार्धात आपल्या कामांची सखोल मांडणी करणार आहेत. प्रणव गोखले हे पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाचे सहाय्यक संचालक आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात संस्कृत प्राकृत भाषा विभागात आणि बालमुकुंद लोहिया संस्कृत भारतीय विद्या अध्ययन केंद्र टिळक विद्यापीठ इथे ते अतिथी व्याख्याता म्हणून काम करतात. युवा कीर्तनकार म्हणून पुरस्कार मिळवलेले उत्तम कीर्तनकार ते आहेत. उत्तम वक्ते आहेत. आनंदाश्रम आणि शंकराचार्य मठामध्ये उपनिषद वर्गांचे संचालक आणि तिथेच अध्यापकही आहेत. नवोदित संशोधक अध्यापक म्हणून पुणे विद्यापीठाकडून सन्मानित झालेले आहेत. त्याच विद्यापीठाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. आणि एक महत्त्वाचं संपादन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं रघुनाथपंत हणमंते यांनी तयार करवून घेतलेल्या राज्यव्यवहार कोशाचं संपादन त्यांनी साक्षेपानी केलेलं आहे. धर्मशास्त्र, वैदिक वाङ्मय, महाभारत, पुराणं आणि दैवतशास्त्र हे त्यांचे मुख्य अभ्यासाचे विषय आहेत. स्थलपुराणांच्या निमित्तानं त्यांनी केलेल्या या सर्व क्षेत्रातल्या अभ्यासाचा एकत्रित सारभूत असा प्रत्यय आपल्याला त्यांच्या व्याख्यानांमधून येणार आहे. आज या व्याख्यानमालेचा प्रारंभ करताना काही ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, संशोधक आणि विद्वान स्थलपुराणांच्या अभ्यासाचं महत्त्व सांगण्यासाठी थोडं बोलणार आहेत. त्यात दैवतशास्त्र आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गोपन देगलूरकर आहेत. पुरातत्वशास्त्रातले मान्यवर अभ्यासक डॉक्टर अरविंद जामखेडकर आहेत. लोकसंस्कृतीच्या क्षेत्रात दीर्घकाळ सखोल काम करत राहिलेले डॉक्टर प्रभाकर मांडे आणि डॉक्टर तारा भवाळकर हे दोघं अभ्यासक आहेत. धर्मशास्त्राच्या दृष्टीनं स्थलपुराणांचं महत्त्व त्रिस्थळी यात्रेचं उदाहरण देत स्पष्ट करणारे पारंपरिक धार्मिक धारणांचे अनुभवी ज्ञाते असे मोरेश्वर शास्त्री घैसास गुरुजी आहेत. आणि स्थलपुराणांचा काय किंवा एकूणच पुराणांचा काय ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात विचार करणारे प्रख्यात संस्कृतज्ञ आणि प्राकृतज्ञ डॉक्टर श्रीकांत बहुलकर हेही आहेत. ही मंडळी या वार्षिक मालिकेच्या पहिल्या प्रास्ताविक भागात विषयाचं महत्त्व आपापल्या क्षेत्रीय अभ्यास परिघाच्या संदर्भात काही थोडं उलगडणार आहेत आणि स्थलपुराणांची संकल्पना काय आहे याची थोडी कल्पना याच भागात प्राध्यापक प्रणव गोखले हेही विशद करत आहेत. तर ऐकूया स्थलपुराणांचा सम्यक विचार. स्थलपुराणांवरची व्याख्यानमाला ही एक अतिशय महत्त्वाची व्याख्यानमाला आहे असं मला वाटतं. कारण महापुराणं आणि उपपुराणं ह्यांच्या तुलनेमध्ये स्थलपुराणांचा अभ्यास फारसा झालेला नाही. त्याचे अभ्यासकही कमी आहेत आणि बऱ्याचशा लोकांना त्याच्यासंबंधी माहिती नसते. स्थलपुराणं ही पुराणांचा एक भाग मानले जातात. निदान काही काही पुराणांसंबंधी असं बोललं जातं, सांगितलं जातं. तसा उल्लेख तिथे आढळतो पुष्पिकांमध्ये, म्हणजे पोथ्यांच्या शेवटच्या पानांमध्ये. पण तसा त्या त्या पुराणांचा आणि त्या त्या स्थलपुराणांचा खास संबंध असतो असं नाही. कित्येक वेळा ही स्थलपुराणं त्या पुराणांच्या पोथ्यांमध्ये किंवा प्रकाशित आवृत्त्यांमध्येही नसतात. पण यांचं महत्त्व जे आहे ते आपल्याला नाकारता येत नाही. तुलनेनं या पुराणांची निर्मिती अलीकडच्या काळात झाली आहे. अगदी काही वेळा 2-3 शतकांपूर्वीची सुद्धा आपल्याला सापडतात.
त्याच्या पूर्वीचीही काही स्थलपुराणं असतील. त्यातली काही संस्कृतमध्ये आहेत, पण इतर भाषांमध्येही आहेत. ही स्थलपुराणं सामान्यतः विशिष्ट स्थलं, नद्या, पर्वत, देवस्थानं, तीर्थक्षेत्र यांच्या संबंधी असतात आणि एक प्रकारे ते पुराणांचं अनुकरण करतात. पण त्या पुराणांच्या मानाने यांचा आवाका थोडा आहे. पण त्याचं महत्त्व असं की या पुराणांमध्ये दिलेली माहिती किंवा स्थलपुराणांच्या अंतर्गत जे जे अनेक ग्रंथ येतात, स्थलमहात्म्य येतात, त्या महात्म्यांमध्ये दिलेली माहिती ही पुराणांच्या तुलनेमध्ये पुष्कळशी विश्वसनीय आहे असं म्हणता येईल. आणि त्या दृष्टीनं एखादं जर स्थलमहात्म्य घेतलं, एखादं जर स्थलपुराण घेतलं, तर त्यातून मिळणारी सांस्कृतिक माहिती, भौगोलिक माहिती, इतर काही गोष्टी आहेत, त्या सगळ्यांची आपल्याला माहिती होते. एक उदाहरण सांगायचं झालं तर एक भीमा महात्म्य घ्या. हे संस्कृतमध्ये आहे आणि मराठीत ओवीबद्ध आहे. या भीमेच्या तीरावर जी वेगवेगळी तीर्थक्षेत्र असतात, त्यांच्या संबंधीच्या कथासुद्धा आहेत. त्यांचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्या कथा आहेत, या कथा ह्या अत्यंत पारंपरिक आहेत, मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि त्यांचं प्रतिबिंब आपल्याला त्या पुराणांमध्ये पडलेलं दिसतं. त्यामुळे लिखित परंपरा आणि मौखिक परंपरा यांचा परस्पर संबंध हाही महत्त्वाचा विषय आहे. यासंबंधी आपल्याला व्याख्यानं ऐकायला मिळणार असल्यामुळे मी अधिक विस्ताराने काही बोलत नाही. पण हा अभ्यास एक महत्त्वाचा अभ्यास आहे आणि डॉक्टर राचिम ढेरे अध्ययन केंद्रातर्फे ही जी काही व्याख्यानमाला होती आहे, ही एक प्रकारे डॉक्टर ढेरे यांना आपली विद्याविषयक श्रद्धांजली म्हणता येईल, अभ्यासाच्या रूपानं दिलेली श्रद्धांजली म्हणता येईल. ते एक असे संशोधक होते की ज्यांनी अनेक विषयांवर लिहिलं. त्यांचा आवाका खूपच मोठा होता. त्यामध्ये त्यांनी या स्थलमहात्म्यांचा सुद्धा अभ्यास केलेला होता. आणि म्हणून आपल्याला ती परंपरा पुढे चालवणारे असे काही अभ्यासक निर्माण करण्याच्या दृष्टीनं ह्या व्याख्यानमालेचा उपयोग होईल. यातून काही तरुण अभ्यासकांना प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. मी माझ्या शुभेच्छा देतो. स्थलमहात्म्यावर एक वर्षभराची व्याख्यानमाला करायचं असं ठरतं आहे. तो उपक्रम खरोखर स्तुत्य आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की आपल्याकडे स्कंदपुराणातनं, पद्मपुराणातनं अनेक स्थलमहात्म्य आलेली आहेत. त्याचबरोबर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की काही महात्म्य उपलब्ध आहेत. त्यात म्हटलेलंही आहे की हे स्कंदपुराणातनं घेतलेलं आहे, पण स्कंदपुराणात त्याचा मागमोस आपल्याला लागत नाही. मग असं काय झालं तर स्कंदपुराणात हे आहे म्हटल्यावर लोकांना ते जास्त अपील होतं आणि लोक त्याच्याकडे विशेष अशा दृष्टीनं पाहत असतात. स्थलमहात्म्य ही स्कंदपुराणात, पद्मपुराणात जी आली ती सुद्धा काही विशिष्ट अंगानेच आपण त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय. त्याचं कारण असं, दोन गोष्टी त्यातनं आपल्याला खऱ्या कळतात त्या ह्या की सांस्कृतिक इतिहासात लुप्त झालेली जी सत्य आहेत ते आपल्याला कळू शकतात. आणि दुसरं म्हणजे ज्याला आपण सॅक्रेड जॉग्रफी म्हणतो, म्हणजे पवित्र भूगोल, तोही आपल्याला कळायला लागतो. पण एवढ्या गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी बाकीच्या सगळ्या गोष्टी स्थलमहात्म्यामध्ये आपण विश्वासार्ह मानाव्यात असं काही नसतं. आता मी 2-4 स्थलमहात्म्ये पाहिली. त्यात माझ्या असं लक्षात आलं माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं, एक पंढरी महात्म्य पाहिलं, तुळजा महात्म्य म्हणून एक आहे. ज्याला तुळजापूरच्या देवीबद्दलची माहिती पाहिजे त्यांनी ते महात्म्य वाचावं असं हे आहे.
किंवा तसंच श्री त्वरिता देवी महात्म्य म्हणून एक आहे. लोक असं सांगतात की तेही तुळजाभवानीच्या संबंधातच आहे आणि त्या महात्म्यात म्हटलंय की हे स्कंद पुराणात आहे, पण स्कंद पुराणात त्याचा उल्लेख आपल्याला मिळत नाही. मग अशा गोष्टीकडे आपण लक्ष देऊन त्याचा अभ्यास करावा, त्याच्याबद्दलची माहिती घ्यावी, असं असणं महत्त्वाचं आहे का? तर मला असं वाटतं एका दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला तथ्य कळतं त्या महात्म्यावरनं, बीजरूपात सत्यही कळतं, कारण काही ना काही तिच्या गोष्ट असल्याशिवाय त्याच्यावर महात्म्य रचलं जात नाही. मग महात्म्याचं महत्त्व काय आहे तर त्या स्थानाचं, त्या देवतेचा उदो करता यावा, महात्म्य वाढावं याच्याकरता म्हणून स्थल महात्म्य निर्माण झालेली आहेत असं मला वाटतंय. एक उदाहरण आपल्याला देतो, गमतीचं आहे ते, की केदारनाथला जाताना एका कुंडाजवळ जिथं लोक स्नान करतात तिथं एक मुंडकं तुटलेलं गणपतीची मूर्ती आहे. त्याला मुंडकटा गणेश असं म्हणतात. आणि मग त्याच्यावरनं असं महात्म्य सांगतात की इथंच त्या पार्वती स्नानाला बसली होती आणि तिथं गणपतीचं, वस्तुतः तसं काही नाही आहे की गणपतीचं मुंडकं अपघाताने तुटलेलं असणार, पण त्या गणपतीची पूजा व्हावी ह्या इच्छेने हे महात्म्य निर्माण केलेलं असतं. तसंच अनेक बाबतीत आपल्याला सांगता येईल. खूपदा आता हे तुळजाभवानीचं महात्म्य आहे, अण्णांनी आपल्या त्या तुळजाभवानी पुस्तकात या सगळ्या गोष्टी, खरं म्हणजे अण्णांनी स्थल महात्म्याबद्दल त्यांच्या लज्जागौरीमध्ये, शिखर शिंगणापूरच्या ह्याच्यात, चक्रपाणी ग्रंथामध्ये, खंडोबाच्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेल्या स्थल महात्म्याचं वैशिष्ट्य काय आहे, किती जागरूकपणे आपण ते वाचलं पाहिजे, हे सगळं सविस्तर लिहिलेलं आहे. जेव्हा स्थल महात्म्याचा अभ्यास आपण करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की उद्देश काय त्याचा, तर त्या स्थळाचं महत्त्व, तिथल्या देवतेचं महत्त्व लोकांच्या मनामध्ये ठसावं, मुरावं, रुजावं याच्याकरता ते निर्माण केलेलं असतं. सगळीकडे महात्म्य असं सांगतात महात्म्यामध्ये सगळीकडे की मग ह्या देवाचं दर्शन घेतलं की तुमची सगळी पापहरण होतील, या कुंडात स्नान केलं की तुमचं पापहरण होईल. अरे इथे आम्ही दर्शन घेतल्यावर जर पापहरण सगळं झालं तर पुन्हा ह्या कुंडात दर्शन घेण्याने पण त्या स्थानाचं महात्म्य वाढावं म्हणून ह्या गोष्टी रचलेल्या असतात. पण त्यातनं जे बीजरूपातनं आपल्याला इतिहास कळतो, आजूबाजूचा भूगोल कळतो, त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या देवतेच्या मूर्तीकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी आपली निर्माण होते. आता आम्ही पंढरपूरचं जे महात्म्य वाचतो तर पांडुरंग आता कमरेवर हात ठेवून उभा आहे वगैरे, ह्या गोष्टी त्या महात्म्यात आलेल्या असतात. पण ती पांडुरंगाची मूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे असं त्या महात्म्यात तुम्हाला दिसणार नाही. पण तुमचं लक्ष त्या मूर्तीकडे जाईल आणि तुम्ही अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की ही वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे. तिकडे लक्ष वेधण्याचं काम स्थल महात्म्याचं असतं. हे एक सांस्कृतिक राष्ट्र आहे, राज्य राष्ट्र नाही. इथे प्राचीन काळापासून अनेक देवतांनी त्यांची लीलास्थली हे मांडलेलं आहे. रामायण, महाभारत यात राम, कृष्ण, पांडव यांच्या संबंधीच्या ऐतिहासिक कथासुद्धा आपण परंपरेनं, स्मरणानं कथागीतांच्या स्वरूपात, मिथकांच्या स्वरूपात शतकानुशतकं प्रवाही ठेवलेले आहेत आणि त्याचं स्मरण आतापर्यंत आलेलं आहे. इथली ही जी भूमी आहे, ही भूमी त्याच्याचमुळे साधी भूमी न राहता आपण त्याला पुण्यभूमी असं म्हणतो, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शानं ती भूमी पवित्र झालेली आहे, आपल्याला वंदनीय झालेली आहे. त्या जागा ज्या आहेत
ती स्थळं जी आहेत त्या स्थळांचं महात्म्य हे परंपरेनं चालत राहावं म्हणून प्रत्येक स्थळाच्या, प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या महात्म्यकथा निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यातून स्थळपुराणं निर्माण झालेली आहेत. ह्या स्थळपुराणं, ही स्थळपुराणं म्हणजे त्या तिथे घडलेल्या सांस्कृतिक घटना, तिथे घडलेल्या राम, कृष्ण, पांडव इत्यादींशी संबंधित अशा प्रकारच्या घटना किंवा देवता च्या संबंधीच्या घटना, या घटनांचं आपण संकलित स्वरूपामध्ये एक पुराण प्रत्येक ठिकाणचं असं तयार केलेलं आहे आणि हे संचित परंपरेनं आपलं चालत आलेलं आहे. त्याच्यामुळं त्याची सांस्कृतिक महत्त्व जी आहे त्या स्थळाची ती वाढलेली आहे आणि ती स्थळ आपल्या दृष्टीनं केवळ भूमी न राहता एका वेगळ्या पातळीवर अनुभूती देणारी, ऐतिहासिक घटनांची अनुभूती देणारी अशी ती स्थळं बनतात आणि या दृष्टीनं त्याच्या भारताच्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाची प्रचिती त्याच्यातून आपल्याला मिळते आणि हेच नव्या पिढीपर्यंत पोचवणं की हे भारत हे राज्यराष्ट्र नाही, हे सांस्कृतिक राष्ट्र आहे. रामकृष्णांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे आणि प्रत्येक स्थळ जे आहे, अशा प्रकारचं प्रत्येक स्थळ जे आहे, जिथं आता पंपा सरोवर आहे, त्या पंपा सरोवराला शबरीनं रामाला तिची चाखलेली, चव पाहिलेली अशी बोरं दिली. तिथे गेल्याबरोबर ते केवळ सरोवर राहत नाही, केवळ एखादी जागा राहत नाही, तर आपल्याला संपूर्ण घटना जी आहे ती घटना ही आपल्याला पुन्हा एकदा अनुभवता येते. आणि लोहियांनी म्हटलं की इतिहास जगला पाहिजे, इतिहास भोगला पाहिजे. हे या अर्थानं आपल्याला पुन्हा एकदा आपला पूर्व इतिहास जगण्यासाठी, पूर्व इतिहास भोगण्यासाठी या स्थलपुराणांचं जर स्मरण झालं, स्थलपुराणं जर आपण पुन्हा वाचली तर आपल्याला खऱ्या अर्थानं पूर्व इतिहास जगता येईल आणि आपण अधिक समृद्ध होऊ शकू. हा देश सांस्कृतिक एक संचित असलेला देश आहे, हे सांस्कृतिक राष्ट्र आहे, हे नव्या पिढीला कळू शकेल. या दृष्टीनं मला असं वाटतं की स्थळ पुराणांचा हा जो विषय आहे, हा विषय अधिक अर्थपूर्ण आहे. आपल्याला माहिती आहे की सिंहासन बत्तीशी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक एक पुतळी येऊन विक्रमादित्य राजा हा कसा श्रेष्ठ होता हे ती श्रोत्यांना किंवा समोरच्या माणसांना सांगते. तर त्याचं वैचित्र्य असं होतं की एके दिवशी असं लक्षात आलं की उज्जैनी शहराच्या जवळ एक असं लहानसं टेकाड होतं. त्या टेकाडावर एक गुराख्याचा मुलगा बसत असे आणि लोक त्याच्याकडे जायचे आणि न्याय मागायचे आणि गुराखी सांगेल त्याप्रमाणे ते ऐकत असत. तर लोकांना आश्चर्य वाटलं की हा गुराख्याचा अडाणी मुलगा हे कसं सांगू शकतो. तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी खोदलं आणि त्यांना विक्रमादित्याचं सिंहासन सापडलं. म्हणजे विक्रमादित्याचं ज्याप्रमाणे भगवान बुद्ध किंवा भगवान महावीर यांच्या तपश्चर्येच्या ठिकाणी ज्या प्रकारचे एक प्रभावी अशा प्रकारचं क्षेत्र तयार होतं, तसं राजर्षी ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणीसुद्धा तशा प्रकारचं क्षेत्र तयार होतं. म्हणजे ही फार एक मोठी व्यापक अशी कल्पना आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण या सगळ्या प्रकारच्या यांचा अभ्यास केला पाहिजे. तीर्थक्षेत्रांचं आणखी एक वेगळं महत्त्व सांगितलं जातं. मी आता उदाहरणार्थ आम्ही माहूरच्या क्षेत्राचा अभ्यास करतो आहोत. तर हे क्षेत्र निर्माण कसं झालं याच्या संबंधीची जी कथा सांगितलेली आहे सुरुवातीच्या अध्यायामध्ये की या ठिकाणी दत्तात्रेय मुनी होते, या ठिकाणी अत्री ऋषी आले, त्याच्यानंतर त्याच्याचबरोबर कपिल महर्षी आले, देवदेवेश्वर नावाचा देव आला
म्हणजे शेषशाही विष्णू, आणि त्याच्या शेजारी एक अमर अशा प्रकारचं आमली वृक्ष म्हणजे आवळ्याचं झाड आलं, आणि त्याच्या छायेमध्ये देवदेवेश्वर जे आहेत ते पहुडलेले आहेत, अशी कल्पना आहे. तर हे जेव्हा प्रश्न मार्कंडेयाला धर्मराजाने विचारला, त्यावेळी मार्कंडेय ऋषी म्हणतात की अरे, हे आमली वृक्ष जो आहे तो अमृत मंथनातून तयार झाला, आणि नंतर देवदेवेश्वराच्या तिथे या ठिकाणी तो आणून ठेवला, त्यामुळे हे क्षेत्र पवित्र झालं. आणि नंतर मग जेव्हा विष्णूने ब्रह्म्याला सांगितलं की तू आता सृष्टीची उत्पत्ती कर, तर त्यावेळी पहिल्यांदा त्याने हे सप्तक्रोशी क्षेत्र निर्माण केलं, आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या मेरू पर्वत आहे, कैलास पर्वत आहे, त्यांची निर्मिती झाली, आणि त्यानुसार सगळ्या जगाची निर्मिती केली. म्हणजे आपल्याला एकदम आठवण होते ती, आधी होते पंढरपूर, मग झाले वैकुंठ. म्हणजे अगोदर पंढरपुराची निर्मिती झाली आणि त्याच्या अनुसार वैकुंठाची निर्मिती झाली, अशा प्रकारचा एक उलटा गमतीदार अशा प्रकारचा सिद्धांत मांडलेला आहे. हे त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगण्यासाठी असतं. आणि म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारच्या तीर्थमहात्म्यांचा अभ्यास करतो, त्यावेळी ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा तर विचार केलाच पाहिजे. परंतु ही तीर्थक्षेत्र निर्माण का झाली आणि कशामुळे झाली याचा आपण ऐतिहासिक संदर्भात सुद्धा विचार करू शकतो. उदाहरणार्थ, सह्याद्री खंडामध्ये निरनिराळ्या प्रकारची तीर्थक्षेत्र कोकणामध्ये निर्माण झाली. ते क्षेत्र परशुरामाने निर्माण केलं आणि म्हणून ते अत्यंत पवित्र आहे. तसंच माहूरचं क्षेत्र या ठिकाणी परशुराम आपल्या मातापित्यांना घेऊन आला, त्याचा त्याने और्ध्वदेहिक अंत्यसंस्कार जो आहे या ठिकाणी केला, कारण ती भूमी कोरी भूमी म्हणून सांगितलेलं आहे. ती कोरी भूमी कशी ओळखायची, तर परशुराम कावडीतून आपल्या मातापितरांना घेऊन चालला होता, आणि नंतर तो सह्याद्रीवर आल्यानंतर एके ठिकाणी त्याच्या कावडीचा जो बांबू होता त्याला कोंब फुटले. त्यावेळी त्याला प्रत्यय आला की ही कोरी भूमी आहे. असं कोरी भूमी हा शब्द स्थळ चरित्रामध्ये आलेला आहे. कोरी म्हणजे कुमारी भूमी, आणि ही पवित्र अशा प्रकारची भूमी आहे. आणि त्यामुळे हे क्षेत्र त्या ठिकाणी आहे, आणि ही सगळ्या देवता त्या ठिकाणी आल्या. हळूहळू हे क्षेत्र एका घटनेपुरता मर्यादित न राहता, कारण त्या ठिकाणी और्ध्वदेहिकानंतर रेणुका भूमीतून वर आली, रामाने स्मरण केल्यानंतर, परशुरामाने स्मरण केल्यानंतर, आणि ती त्याच ठिकाणी राहिली. ती त्या ठिकाणी आली म्हणून दत्तात्रेय आले, त्या ठिकाणी इतर सगळे देव आले. म्हणून सकल देवता स्थितीवर्णन म्हणून एक अध्यायच आहे की सगळे 33 कोटी देव हे या ठिकाणी कसे येऊन राहिलेले आहेत, आणि त्यामुळे हे क्षेत्र कसं पवित्र झालेलं आहे. आणि त्याच्या ह्याच्यातून ब्रह्महत्यासारखी पातकं, किंवा जर तुम्ही पर्वकाळी त्या ठिकाणी स्नान केलं तर तुमचे 21वर तुमचे जे कुलपुरुष आहेत ते स्वर्गाला कसे जातात, किंवा पाऊस जर पडत नसेल तर बलाहा क्षेत्रामध्ये ब्रह्म्याने त्या ठिकाणी तपश्चर्या केली, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन स्नान केलं तर अकालीसुद्धा पाऊस पडू शकतो, दुष्काळ पडल्यानंतर पाऊस पडू शकतो. अशा प्रकारच्या कथा त्याच्या भोवती निर्माण होतात, आणि ते एक क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये असंख्य अशा प्रकारची तीर्थक्षेत्र निर्माण होतात. आणि प्रत्येक भाव ही निर्माण होतात ती भाविकांच्या त्यांच्या मनातल्या ज्या आकांक्षा आहेत त्यांच्या पूर्तीसाठी आहेत. आणि म्हणून लक्ष्मी क्षेत्र तीर्थक्षेत्र जे आहे, जर एखाद्या स्त्रीला मनाजोगता पती मिळत नसेल तर त्या ठिकाणी ती जर गेली तर तिला मनाप्रमाणे पती मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही जर ब्रह्महत्येसारखं पातक केलेलं असलं तर अमुक एक तीर्थक्षेत्र गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमची ब्रह्महत्यासुद्धा जाते. अशा प्रकारच्या निरनिराळ्या प्रकारच्या वेगळ्या शब्दामध्ये मध्यकाळामध्ये ज्या सामान्य हिंदू धर्मीयांच्या भावना होत्या, आणि ज्यांना वैदिक पद्धतीने यज्ञयाग करून पुण्यप्राप्तीची शक्यता नव्हती, किंवा आगमधर्मात सांगितल्याप्रमाणे तिथला जो अत्यंत कठोर अशा प्रकारचं नियमांचं पालन करून वैष्णव शैव आगमाच्या ह्याच्यातून जी मोक्षाची आकांक्षा होती ती साध्या तीर्थयात्रेतून सुद्धा सामान्य माणसाला मिळू कशी शकेल याचं आश्वासन ही तीर्थ आणि ही महात्म्य सांगत असतात.
आपण ही जी व्याख्यानमाला जी मला असं सांगण्यात आलं आहे जवळजवळ वर्षभर चालणार आहे, त्याच्यामध्ये एक त्या विषयाचे विशिष्ट अभ्यासक म्हणजे खोल अभ्यास केलेले श्री गोखले आणि त्याच्यानंतर ह्या विषयावर आत्तासुद्धा संशोधन करत असलेली जी काही संशोधक मंडळी आहेत ते आपले विचार मांडणार आहेत. आणि त्यातून खरोखरच पुराणांच्या पाठीमागल्या ज्या धार्मिक भावना आहेत, आशा आकांक्षा आहेत, त्यांना कुठल्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे आणि त्याचा कसा विचार केला पाहिजे आणि आधुनिक काळामध्ये आपण त्यांचं आचरण कसं करायला पाहिजे, कुठल्या हेतूने करायला पाहिजे हे निश्चितच या व्याख्यानमालेतून समजेल. आणि हिंदू धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राच्या विषयीच्या ज्या कल्पना आहेत त्याच्यावर नवीन प्रकाश पडेल याची मला खात्री वाटते. इतिहासाच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचे अनेक साधनं आहेत. त्या साधनांचे 2 प्रकार अभ्यासक मानतात. एका साधनांना म्हणतात की अस्सल साधनं आहेत, विशेषतः इतिहासकार, आणि दुसऱ्या साधनांना ते गौण साधनं मानतात. अस्सल साधनं कुठली इतिहासाची किंवा संस्कृतीच्या अभ्यासाची? तर ठोस पुरावा देणारे लिखित ग्रंथ, कागदपत्र, पत्रव्यवहार, दैनंदिनी, टिपणं किंवा त्याच्याही आधीचे ताम्रपट, शिलालेख, नाणी किंवा पुरातत्वशास्त्रीय उत्खननांतर्गत वस्तू. कार्बन चाचणीद्वारे त्याचे काळ ठरवले जातात आणि निश्चितता येते असं म्हणतात. दुसरी गौण साधनं ज्यांना मानली जातात ते मौखिक, अर्धलिखित, ज्यांना आपण लोकवाङ्मय म्हणतो, कथा, गीत, म्हणी, लोकाचरण, परंपरा, व्रत, उपासना पद्धती, लोकश्रद्धा वगैरे वगैरे. ही जी साधनं आहेत यांना दुय्यम साधनं. विका राजवाड्यांनी या साधनांना भ्रांत साधनं असं म्हटलेलं आहे आणि ते निसंशय पुरावे नव्हे आणि म्हणून ते बकरींच्यावरही फारसा विश्वास ठेवत नाही. परंतु लोकसंस्कृतीचे भारतातले ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर रामचंद्र चिंतामण टेरे यांनी या भ्रांत साधनांचाच अत्यंत प्रभावीपणे उपयोग करून घेतला आणि त्या साधनांच्या मध्ये स्थळ महात्म्य हा एक महत्त्वाचा ग्रंथ प्रकार आहे. स्थळ महात्म्य म्हणजे काय? तर ज्या ती देवता ज्या स्थळी, ज्या परिसरामध्ये, ज्या प्रदेशामध्ये असते त्या प्रदेशासंबंधीची समग्र माहिती त्या महात्म्यात असते आणि त्याच्यामध्ये ती देवता कशी प्रधान आहे, त्या देवतेमुळे त्या स्थानाला महत्त्व कसं निर्माण झालेलं आहे याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात. कारण स्थळ महात्म्यकारांना ती देवता तिथे लोकप्रिय करायची असते. स्थळ महात्म्यामध्ये तिथला इतिहास, भूगोल, लोकपरंपरा, लोकधारणा, गीत, कथा, विशेषतः दंतकथा या मोठ्या प्रमाणावर असतात आणि एखाद्या सुप्रतिष्ठित देवतेचा दर्जा त्याला प्राप्त करून देण्याची भूमिका असते. लोकपरंपरेमध्ये ज्या वेळेला देवता लोकप्रिय व्हायला लागते त्यावेळेस स्थळ महात्म्यकार किंवा अभिजन संस्कृत पुराणकार हे दोन्ही प्रकारची पुराणं निर्माण होत असतात. अभिजन मंडळी त्या पुराणांना अत्यंत सुविहित एका चौकटीमध्ये मांडत असतात आणि लोकपरंपरेमधले स्थळ महात्म्यकार हे लोकसंस्कृतीच्या थोड्याशा भावात्मक दृष्टिकोनातून मांडत असतात. द ग गोडशांनी याचं विभाजन करताना असं केलंय की लोकसंस्कृती आणि तत्सम साधनं ही गतिमानी असतात, त्यांची जीवनाबरोबरच्या गतीबरोबर ती वाढत असतात आणि अभिजनांची साधनं ही गणितमानी असतात, एका विशिष्ट तांत्रिक चौकटीमध्ये ती बसवलेली असतात. असं असलं तरी स्थळ पुराणांच्या आधारे ज्याला आपण अस्सल पुरावे म्हणतो त्या पुराव्यांना अधिक बळकटी येण्याची शक्यता असते. संबंध देवतांचा विकास जर पाहिला तर मानवी संस्कृतीच्या आदिम अवस्थेपासून अद्यतन अवस्थेपर्यंत मानवी परंपरेमध्ये जे जे बदल झालेले ते बदल त्यांच्या देवतामध्येही होत असतात. आदिम अवस्थेमध्ये उग्र देवता असली तर तिच्या उपासनाही उग्र असतात आणि अभिजन संस्कृतीमध्ये जर मानवी समाज हा सौम्य होत गेला तर त्याच्या उपासनांचं स्वरूप सुद्धा सौम्य होत जातं. तरी सुद्धा मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांच्या मते आदिम ते अद्यतन अवस्थेपर्यंत प्रत्येक काळामधले काही ना काहीतरी पुरावे,
काही ना काहीतरी भाग हा पुढच्या टप्प्यामध्ये शिल्लक राहिलेला असतो आणि त्यामुळे स्थळपुराणं ही मानवी संस्कृतीचा शोध घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची साधनं असतात. असा हा सगळा प्रवास आहे. हा देवतांचा प्रवास हा स्थळपुराणांच्या आधारे, स्थळमहात्म्यांच्या आधारे अतिशय महत्त्वाचा ठरतो. स्थळमहात्म्यामध्ये तो भूगोल अंतर्भूत झालेला असतो देवतेच्या बोटांचा आणि तो भूगोल शिल्लक असतो. त्यामुळे ज्याला आपण ठोस पुरावे म्हणतो, सैद्धांतिक पुरावे म्हणतो, त्यालाही पुष्टी मिळण्याची शक्यता असते. दंतकथांना बाजूला सारून ज्याला वस्तुनिष्ठ सत्य म्हणता येईल तिथपर्यंत पोचता येतं. आणि म्हणून राजवाडे ज्यांना अस्सल पुरावे म्हणतात त्याचं पुष्टी करण्याचं काम खरं सांगायचं म्हणजे लोकपुराणं करत असतात, लोकसंस्कृती करत असते आणि स्थळ महात्म्य करत असतात. म्हणून स्थळ महात्म्य ही सर्व संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची सामुग्री आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपला हा संपूर्ण जो भारत आहे म्हणजे काश्मीरपासनं कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासनं जगन्नाथपुरीपर्यंत हा जो सगळा भारताची ही भूमी आहे, ही देवांची भूमी आहे, ऋषीमुनींची भूमी आहे, संतांची भूमी आहे, महंतांची भूमी आहे. या सगळ्या भूमीमध्ये देवाधिकांचा वास संपूर्ण भरलेला आहे. म्हणून भारताला देवभूमी असं म्हणलं तर वावगं ठरू नये. भारताला इतिहास आहे, भारताला संपूर्ण युगधर्म आहे. अशा या पवित्र भूमीमध्ये अनेक स्थानं देवांनी मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेली आहेत. त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, महाराष्ट्रातले अष्टविनायक आहेत. तुम्ही अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका या 7 पुऱ्या आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे भारतभूमीत जन्माला आलेल्या मनुष्याचा जन्ममृत्यूपासनं त्याचा सुटका करावी या हेतूने ही तीर्थक्षेत्र निर्माण केलेली आहेत, निर्माण झालेली आहेत. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. डॉक्टर राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे आपण हा जो स्थलपुराणांविषयीचा उपक्रम सुरू केलेला आहे, आगामी काळात येत्या वर्षभरात ह्याच्यावर दर महिन्याला आपण विचारसत्र घेणार आहोत. ह्या विचारसत्रांची रूपरेषा काय आहे, त्यांचा आवाका काय आहे, आपण किती विषय खोलामध्ये शिरून पाहणार आहोत, किती ज्याला विहंगावलोकन म्हणता येईल असं करणार आहोत, त्याचा एक थोडी झलक म्हणा आज आपण इथे घेऊया. मुळात स्थलपुराण म्हणजे काय? स्थलपुराण हा शब्द ऐकला की पहिलं आपलं लक्ष जातं ते पुराण या शब्दावर. पुराण म्हणजे पुरा अपि नवम भवती इति पुराणम अशी व्युत्पत्ती पुराण या शब्दाची केलेली आहे. जे पुराण आहे, मराठीतही आपण पुराण जुनं असं म्हणतो, जुनं असून देखील ज्याची नवलाई संपलेली नाही, ज्याच्यामध्ये काहीतरी नवं, नित्य नूतन, अभिनव असं तत्त्व आपल्याला गवसत जातं, ते वाङ्मय, ते साहित्य म्हणजे पुराण. आता या पुराणांचा संबंध जेव्हा एखाद्या स्थळाशी, एखाद्या स्थानाशी, एखाद्या क्षेत्राशी येतो तेव्हा या एका आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कॉम्बिनेशन किंवा फ्युजनमधनं स्थलपुराण किंवा स्थानपुराण, क्षेत्रपुराण अशा या ग्रंथाची आणि अशा या अनेक ग्रंथांमुळे तयार होणाऱ्या एका साहित्य वर्गाची अशी ही बैठक घेऊन आपण ह्या सगळ्या विषयाचा एक आवाका, एक चौकट इथे मांडायचा प्रयत्न करणार आहोत. मुळात पुराण म्हटल्यावर मंदिरात जाऊन वाती वळता वळता ऐकायची गोष्ट अशी एक स्वाभाविक कल्पना, एक कल्पनाचित्र आपल्या डोळ्यासमोर येत असतं. मात्र त्या पुराणाचं महत्त्व, त्या पुराणाची भूमिका याही पलीकडे खूप आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायला हवं. अगदी भावनिक बंध असा जर लक्षात घ्यायचा झाला
तर पैठणी कविता आपल्या सगळ्यांना आठवतच असेल. आपल्या आजीच्या फडताळातली एखादी पेटी आपल्या हाती लागावी आणि त्याच्यामधला एक अनमोल ठेवा. स्वाभाविकपणे तो बाकीच्या लोकांसाठी अनमोल नसेल तितकासा, पण तिच्या नातवंडांसाठी, तिच्या घरच्यांसाठी तो एक अमूल्य असा ठेवा होतो. ही पुराणं, ही स्थलपुराणं म्हणजे त्या आजीच्या पेटीसारखी आहेत. त्याच्यामध्ये अनेक असे नवे नवे वाटणारे, पण तरीही कुठेतरी ज्याला एक जुनं एक प्राचीनतेचं लेणं ज्याच्यामध्ये दडलेलं आहे, असा हा ठेवा, असा हा कोश, असा हा निधी ह्या स्थलपुराणामध्ये आपल्याला सापडतो. ह्या स्थलपुराणाची महती, ह्या स्थलपुराण ह्या साहित्य प्रकाराची महती केवळ ऐतिहासिक पातळीवर आहे असं नाही, केवळ धार्मिक महत्त्व आहे असं नाही, सामाजिक क्षेत्रामध्येही त्याचा विचार होणं आवश्यक आहे. लोकसाहित्य, लोकपरंपरा ह्याही अनुषंगाने त्याच्याकडे बघता येण्याजोगा आहे. हा सगळा विचार खरं तर याआधी जे दिग्गज इथे आपले विचार ज्यांनी मांडलेले आहेत त्यामधून आपल्याला स्पष्ट झालेलाच असेल. त्यामुळे त्याच्यावर मी पुन्हा काही मांडणं हे इथे तितकंसं योग्य होणार नाही. मात्र केवळ एका परिप्रेक्ष्यातून, केवळ एका चौकटीतून, केवळ एका चष्म्यातून जर आपण स्थलपुराणाकडे बघत राहिलं तर तो त्या स्थलपुराणावरच नव्हे तर आपल्या या सांस्कृतिक ठेव्यावर आणि इतिहासावर एक मोठा अन्याय होईल असं मला वाटतं. त्याचा सर्वंकष सगळ्या जेवढे आयाम शक्य आहेत त्या सगळ्या आयामातून आढावा घेणं आवश्यक आहे आणि तो आढावा घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा आपला उपक्रम आहे. स्थान महात्म्य सांगणारी केवळ पोथी, केवळ ग्रंथ एवढंच या स्थलपुराणाचं महत्त्व किंवा या स्थलपुराणाचं स्वरूप आहे असं म्हणता येणार नाही. खरं तर अगदी लोकगीतांमधले अनेक विध प्रकार, जात्यावरच्या ओव्या असतील, अभंग असतील, वासुदेव असतील, गोंधळ असतील, अशी अनेक काव्य जी या लोकपरंपरामध्ये रुजलेली आहेत ती एक प्रकारे स्थलपुराणच आहेत. ह्या वेगवेगळ्या, आता पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, याचे अनुबंध ह्या काव्यामधून आपल्याला उलगडत जातात आणि हे उलगडणं त्या सगळ्या क्षेत्र महात्म्याचं कथन, कीर्तन हा सुद्धा एक प्रकारे स्थलपुराणाचाच भाग असतो. केवळ कोणती तरी एक अनेक अध्यायाचा संग्रह असलेली कथा कहाण्या सांगणारी, त्या क्षेत्रामध्ये जाऊन काय विधी, काय कर्म करावीत हे सांगणारी पोथी म्हणजेच स्थलपुराण, इतकी मर्यादा आपल्याला इथे घेण्याजोगी नाही. खरं तर या स्थान महात्म्याला सांगणारा प्रत्येक साहित्य प्रकार, प्रत्येक वाङ्मय प्रकार हा स्थलपुराण या वर्गामध्ये, या कॅटेगरीमध्ये आपण त्याची गणना करू शकतो. त्यामुळे इथे जरी आपण प्राधान्याने, अग्रक्रमाने ग्रंथस्वरूपात, पुस्तक स्वरूपात, मग ते संस्कृत असतील किंवा प्राकृत भाषांमधले असतील किंवा अगदी आधुनिक भाषांमध्ये ज्याची रचना, ज्याचं ग्रथन झालेलं आहे त्याचा विचार करणारच आहोत. मात्र यथाशक्य जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे अशा लोकगीतांमधनं उलगडत गेलेलं स्थान महात्म्य हे स्थलपुराण ह्याचाही आपण यथाशक्य इथे आढावा घेणार आहोत. स्थलपुराण, स्थानमहात्म्य याचा जर इतिहास आपण पाहायचं ठरवलं तरी अगदी वैदिक वाङ्मयामध्ये सुद्धा अशी काही स्थानमहात्म्य सांगितलेली आहेत आणि अगदी आजच्या काळापर्यंत, अगदी आज उदयाला आलेली अशी तीर्थक्षेत्र शिर्डी असेल, शेगाव असेल, अगदी आधुनिक काळात जी संत महात्म्यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जातात अशा सगळ्या स्थळांचा, स्थानांचा, महात्म्याचा भाग या साहित्य प्रकारामध्ये सांगितला गेलेला आहे. त्या सगळ्याचा एक सर्वंकष कितपत शक्य आहे माहीत नाही, पण एक साकल्याने आढावा घेण्याचा प्रयत्न आपण निश्चितच इथे करणार आहोत. एक इथे मला ज्ञानेश्वरांची ओवी उद्धृत करावीशी वाटते. देखे साधकू निघोनी जाये, मार्गी पाऊलांची वोळ राहे, तेथ ठाई ठाई होये आणि मादिक.
एखादा साधक आपल्या मार्गाने, आपल्या साधनेच्या मार्गाने निघून जावा आणि त्याच्या पाऊलखुणा त्याच्या मार्गावर मागे राहाव्यात आणि त्या पाऊलखुणांवर अणिमादिक अष्टसिद्धींचा वास असावा, त्याचा अनुयायी म्हणवणाऱ्याला त्या पावलावर त्या ठिकाणी गवसत जाव्या. स्थलपुराणांविषयी सांगायचं झालं तर काहीसं असं आहे. अनेक महापुरुष, अनेक संत महात्मे या भूमीमध्ये अवतरले, वावरले, त्यांनी आपलं कार्य केलं आणि ते जिथून आले तिकडे परतले. मात्र जाता जाता त्यांच्या पाऊलखुणा या भूमीमध्ये जिथे जिथे उमटल्या ही पुण्यक्षेत्र आहेत, पुण्यभूमी आहे. भारताला पुण्यभू असं म्हटलेलं आहे. दुर्लभम भारते जन्म असं आपण छातीठोकपणे जगासमोर आज सांगतोय, मात्र तिला पुण्यभूमी म्हणत असताना नेमकं पुण्य, त्या पुण्याचं संचित कुठे दडवलेलं आहे, कुठे आहे, हे शोधायचं असेल, हे दाखवायचं असेल, याचा धांडोळा घ्यायचा असेल तर आपल्याला स्थलपुराण, स्थलमहात्म्य ह्यांचा अभ्यास केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. यासाठी आपल्याला हा स्थलपुराण हा विषय इथे घ्यायचा आहे. दासबोधामध्ये 7व्या समासामध्ये समर्थांनी एक स्थल महात्म्याविषयी छान ओवी, विनोदी आहे, ती सांगितलेली आहे की मल्हारी महात्म्य नेले द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले काशी, काशी महात्म्य व्यंकटेसी शोभा नये. म्हणजे महात्म्य अनेक असतात, प्रत्येक क्षेत्राचं त्याचं एक महत्त्व आहे, मात्र त्या क्षेत्रामध्येच ते महात्म्य असतं. तिथे जाऊन ते वाचण्यात जी मजा असते ते दुसरीकडे नेऊन वाचण्यात काही मजा नाही. तर असाही एक आढावा की प्रत्येक एका क्षेत्राचं स्वतंत्र असं महत्त्व आहे. त्या सगळ्या क्षेत्र महात्म्यांमध्ये, क्षेत्रपुराणांमध्ये काही समानानुबंध आहेत, काही वेगळेपणा आहे. तर काय साम्य आहे, काय भेद आहेत, ह्या साम्य भेदांचाही विचार, काही कथा, अनेक अशा कथा पुराणामधल्या, इतिहासामधल्या सांगता येतील की ज्या सगळीकडे, म्हणजे एक इंद्राने वृत्राला मारलं. इंद्राने वृत्राला कुठे मारलं तर ह्या भारतीय उपखंडामध्ये अशी अनेक ठिकाणं दाखवली जातात की इंद्राने इथे मारलं त्या वृत्राला, किंवा त्या वृत्राला मारल्यामुळे त्याला जो ब्रह्महत्येचा दोष लागला त्याचं परिमार्जन करण्यासाठी इंद्राने इथे तप केलं, इथे यज्ञ केला, इथे स्नान केलं. अशी एक पुराकथा घेऊन त्याच्यावर त्याचा विकास म्हणा, त्याच्यामध्ये थोडी थोडी देशकाल स्थितीपरत्वे केली गेलेली परिवर्तनं म्हणा, त्या परिवर्तनाच्या संस्कारांची पुटं आपल्या अंगावर लेत लेत ही स्थलपुराणं उलगडत जातात, पुढे जात राहतात. आणि ही जी काही वेगवेगळी पुटं म्हणा, स्तर म्हणा, हे या पुराकथांचे या साहित्य प्रकारामध्ये आहेत, ते उलगडण्याचा प्रयत्न आपण या उपक्रमातून करणार आहोत. खरं तर स्थलपुराणावर याआधी अनेकांनी खूप उत्तम प्रकारे, अगदी चिकित्सक पद्धतीने विचार केलेलाच आहे. त्याच्यावर माझ्यासारख्या एका अगदी प्राथमिक अवस्थेतल्या अभ्यासकाने काही मांडावं असं खरं तर नाही. मात्र एक पुनरावलोकन, एक उजळणी, एक अभ्यास, यासाठीचा अभ्यासक्रम किंवा ह्यासाठीचा प्रयत्न असा हा आपला उपक्रम आहे. हे कदाचित परिपूर्ण तितकं नसेल, मात्र एक पूर्वपक्ष का होईना असा मांडण्याचा इथे प्रयत्न आहे. आपण सगळेच श्रोते जाणकार आहात. यदा कदाचित काही चूक झाली, काही तुम्हाला सूचना असतील, काही ॲडिशन्स असतील, काही गाळावं असं असेल तर आपण निश्चितपणे ते आम्हाला सुचवाल आणि त्याची आम्ही यथाशक्य इथे नोंद घेऊ. ते आम्ही इथे घेण्याचा नक्की प्रयत्न करू. आज आपण इथे या उपक्रमाला सुरुवात करतोय, श्री गणेशा करतोय, हे इथे मी जाहीर करतो. आणि पुढल्या सत्रापासून ह्या एकेका, म्हणजे पांगत असं म्हणायला हरकत नाही, स्थलपुराणाचं जे स्वरूप आहे, त्याची व्याख्या, व्याप्ती, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्यातले साम्यभेद, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आढावा पुढच्या सत्रापासून घ्यायचा आहे. आम्हाला खात्री आहे की अधिकाधिक अभ्यासक
अधिकाधिक संशोधक विद्यार्थी या उपक्रमाचा निश्चितपणे लाभ घेतील. तुमचे काही कॉन्टॅक्ट्स असतील, तुमच्या ओळखीतले काही असे संशोधक अभ्यासक असतील, त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचवतील आणि निश्चितपणे हा उपक्रम यशस्वी करण्यात सहाय्यभूत होतील. सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.